या षटकातील 2 चेंडू हाताळले गेले. दरम्यान या षटकातील तिसरा चेंडू. ओ सुरेख फटका आहे. स्ट्रेट ड्राइव्ह खेळलेला हा चेंडू. नक्कीच इथे क्षेत्ररक्षकाकडनं मात्र आता गलती होताना आशिष कडनं आणि या गलतीचा पण नक्कीच इथे थोडस क्षेत्ररक्षक मात्र गलती करताय आणि हे क्रिकेट आहे. इथे चुकीला माफी नसते. दरम्यान पुढील चेंडू. पुन्हा एकदा लोअर फुलटा चेंडू होता. नक्कीच फलंदाज मात्र बीट होत आहे. निर्धाव चेंडूची सांगता होते. बघूया षटकातील 5वा चेंडू. पुन्हा एकदा लोअर फुलटा चेंडू होता. फलंदाज मात्र बीट होत आहे. नक्कीच आतापर्यंत बघायला गेले तर या षटकातील 5 चेंडू हाताळले गेले. केवळ 5 धावा खर्च केल्या त्या राहुल याने. दरम्यान या फर्स्ट इनिंगचा हा शेवटचा चेंडू. हो पुन्हा एकदा लोअर फुलटा चेंडू. बॅक टू बॅक तिसरा लोअर फुलटा चेंडू होता. परंतु फलंदाज मात्र बीट होत आहे. आणि या 5 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 29 धावा आणि 30 धावांचं आव्हान ठेवलंय त्या गोलबन संघापुढे. कडूच्यावाडी संघाचा कर्णधार तसेच माडेपाडा संघाचा कर्णधार कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क साधायचा आहे. दरम्यान कडूचेवाडी संघाने नाणेफेकी जिंकून कडूचेवाडी संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम आमंत्रित केले. दर्शनाकडे जाताना
बघायला गेला बडे सर यांनी पुढील चेंडू आता मात्र शपल होऊन खेळलेला हा चेंडू नक्कीच इथे चेंडू मात्र जातोय सीमारेषेकडे आणि इथे सुंदर क्षेत्ररक्षण होत आहे दरम्यान टीचर 11 संघाकडनं आणि 2 धावा समाधान मानावं लागते त्या गोलबंद संघाला. नक्कीच पहिला चेंडू हाताळला गेला निर्धाव चेंडूची सांगता होती परंतु दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा मिळत आहेत. दरम्यान षटकातील पुढील चेंडू ओ शॉर्ट पिच चेंडू होता नक्कीच इथे भिडकावला गेलाय चेंडूला चेंडू मात्र जातोय डिक्लर झोन कडे एका धावेसाठी नक्कीच 1 धाव मिळत आहे. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या झाली ती 3 धावा. नक्कीच हे षटक असतं स्लॉगचं पहिलं षटक एक महत्वपूर्ण षटक म्हटलं जातं. नक्कीच आतापर्यंत 3 चेंडू हाताळले गेले दरम्यान षटकातील पुढील चेंडू प्रशांत साडी हो सुरेख चेंडू हाताळला जातोय निर्धाव चेंडूची सांगता होते इथे कोणताही मोठा फटका मारू देत नाही गोलंदाज. दरम्यान बडे सर या षटकातील पुढील चेंडू प्रशांत साडी सुरेख फटका आहे नक्कीच इथे संधी निर्माण केली त्या गोलंदाजाने परंतु थोडस मिसफील्ड होत आहे त्या क्षेत्ररक्षकाकडनं एकच साजे असा झेल होता परंतु सोडला गेला आणि जीवदान मिळतंय त्या फलंदाजाला प्रशांत याला आणि त्या झेलचं रूपांतर झालं त्या एका धावेमध्ये आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचली गेली ती 4 धावा. दरम्यान पुढील चेंडू सफल होऊन खेळण्याचा प्रयत्नात होता फलंदाज परंतु चेंडू मात्र निर्धाव जातोय फलंदाजाला तर समजलाच नाही सुद्धा यष्टिरक्षकाला सुद्धा समजला नाही आणि चेंडू गेला डिक्लेअर झोन कडे एका धावेसाठी. दरम्यान षटक संपताय या एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे ती 5 धावा. एक दोन्ही संघाचं थोडंसं कंपॅरिझन केलं तर पहिलं षटक हाताळलं होतं रमेश याने गोलबंद संघाकडनं 6 धावा खर्च केल्या होत्या. दरम्यान आता मात्र बडे सर यांनी षटक हाताळलं स्लॉगचं पहिला षटक केवळ 5 धावा खर्च केल्या. नक्कीच प्रगतीपथावरती असेल टीचर 11 संघ बघायला गेलं तर. नक्कीच पहिलं षटक हाताळलं गेलं बडे सर यांनी केवळ 5 धावा खर्च केल्या एक सुंदर षटक हाताळलं गेलं. आता मात्र वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येताना गोलंदाजी मार्कवर देसले सर एक काहीसा साजे असं काहीतरी नवीन करताना हा संघ. दरम्यान षटकातील पहिला चेंडू प्रशांत साडी खोलवर टप्प्याचा चेंडू होता नक्कीच इथे चेंडू मात्र बीट होत आहे फलंदाज इथे जखडून ठेवताना हा गोलंदाज आणि इथे बक्षिसाचं वर्षाव होत आहे देसले सरांवरती. जर 3 चेंडू मध्ये 3 विकेट्स घेतले तर 501 रुपयाचं पारितोषिक येतोय. दरम्यान माननीय श्री किरणजी कुराडे साहेबांकडनं. दरम्यान पुढील चेंडू सुरेख फटका आहे नक्कीच इथे डिपेक्सना कव्हरला चेंडू जातोय सुरेख क्षेत्ररक्षण होत आहे मात्र फलंदाजांनी तोपर्यंत धावून पळून 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या. या दरम्यान 2 धावाच्या मदतीने धावसंख्या झाली ती 7 धावा. नक्कीच बघायला गेला पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू होता बीट झाला होता दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा मिळतात. दरम्यान पुढील चेंडू पुन्हा एकदा यार्कलेनने टाकला होता हा चेंडू चेंडू मात्र जात आहे डिक्लेअर झोन कडे 1 धाव मिळत आहे. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या झाली ती 8 धावा. नक्कीच मोठा संघर्ष बघायला भेटतोय दोन्ही संघाकडनं प्रत्येक चेंडूवरती मोठा संघर्ष. बघूया षटकातील हा 4था चेंडू प्रशांत साडी आता मात्र जोराचा फटका आहे नक्कीच इथे चेंडू मात्र जात आहे 1 बाण सीमारेषा पार चौकार. नक्कीच सुरेख फलंदाजी बघायला भेटते. दरम्यान प्रशांत याच्या रूपानं या 4 धावाच्या मदतीने धावसंख्या झाली ती 11 धावा. दरम्यान पुढील चेंडू
आणि ते पंचांचा इशारा आहे, ते नो चेंडू. सुरेख चेंडू होता परंतु नो टाकला गेला. नक्कीच ओव्हर स्टेप असेल गोलंदाज. आणि हा पुढील चेंडू फ्री हिट चेंडू असेल. एक सुंदर चेंडू होता परंतु ओव्हर स्टेप झाला गोलंदाज आणि त्याचं रूपांतर झालं या 2 धावांमध्ये. दरम्यान 2 धावाच्या मदतीने धावसंख्या पोहोचली गेली ती 14 धावा. दरम्यान पुढील चेंडू. ओ सुरेख फटका आहे. नक्कीच इथे क्षेत्ररक्षक मात्र धावतायत. चेंडू मात्र जात आहे डीप कव्हरला. चेंडू जात आहे आणि सुरेख क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. प्रयत्न मात्र सोडला नाही त्या क्षेत्ररक्षकानं. नक्कीच इथे 1 धाव वाचवली गेली आणि या 3 धावाच्या मदतीने धावसंख्या झाली ती 17 धावा. आता मात्र समीकरण येऊन ठेपलं ते 19 चेंडू आणि 13 धावांची गरज त्या गोलबंद संघाला जिंकण्यासाठी. नक्कीच आमचे स्कोरर प्रशांतजी एक अचूक कामगिरी पार पाडताना. दरम्यान पुढील चेंडू ऑफस्टमच्या खूपच बाहेर चेंडू जात आहे ना. पंचांचा इशारा आहे, यस इट इज वाईड. एक अतिरिक्त धाव मिळत आहे. धावसंख्या झाली ती 18 धावा. दरम्यान पुढील चेंडू स्ट्रेटर खेळलेला हा चेंडू. नक्कीच क्षेत्ररक्षक धावत आहे आणि सुरेख क्षेत्ररक्षण बघायला भेटत आहे. जोपर्यंत फेकी होत नाही चेंडू तोपर्यंत मात्र फलंदाजांनी 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या. या 2 धावाच्या मदतीने धावसंख्या झाली ती 20 धावा. 2 षटकानंतर संघाची धावसंख्या झाली ती 20 धावा. आता मात्र समीकरण येऊन ठेवलं ते 18 चेंडू आणि 10 धावांची गरज त्या गोलबंद संघाला. नक्कीच मी म्हटलं होतं एक महत्वपूर्ण संघ आहे गोलबंद संघ. एक बॅटिंग लाईनअप भरभरलेला आहे त्या संघामध्ये. जर आपल्याला जिंकायचं असेल तर मोठ्या धावांचं टार्गेट ठेवावं लागतं त्यांच्या पुढे. दरम्यान वैयक्तिक पहिला आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन येताना बडे सर एक सुंदर फलंदाजी केली होती. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर बडे सर. आणि स्ट्राइक एंड वरती आशिष. या षटकातील पहिला चेंडू आशिष साडी. ओ फुलटा चेंडू होता. नक्की चेंडू मात्र जात आहे डिक्लेअर झोन कडे. एका धावेसाठी. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या झाली ती 21 धावा. आता मात्र 17 चेंडू आणि 8 धावांची गरज. 9 धावांची गरज सॉरी. बघूयात दरम्यान पुढील चेंडू. नक्कीच सुरेख फटका आहे आणि चेंडू मात्र जात आहे वन बाउंड सीमा रेषा पार. चौकार. अजूनही 5 धावांची गरज त्या गोलबंद संघाला. पुन्हा एकदा उंच मारण्याच्या नादात होता फलंदाज परंतु चेंडू मात्र एज लागून जात आहे डिक्लेअर झोन कडे एका धावेसाठी. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या झाली ती 26 धावा. अजूनही 4 धावांची गरज. नक्कीच स्वप्नाच्या जवळ जवळ जाताना हा गोलबंद संघ. दरम्यान षटकातील पुढील चेंडू. ओ खोलवर टप्प्याचा चेंडू होता. नक्कीच भिडकावला गेलाय चेंडूला आणि इथे मात्र मिसफील्ड होत आहे आणि हा चेंडू सीमा पार.
नक्कीच आता तिथे सामना झाला तो गोलबन वर्सेस टीचर 11 संघ. दरम्यान या सामन्याचा सामनावीर ठरला. एकच सुंदर गोलंदाजी केली जे टर्निंग पॉइंटचं षटक म्हटलं जातं. तिसरं षटक हाताळलं गेलं त्या किशोर याने एक टिचून गोलंदाजी केली. केवळ 3 धावा दिल्या आणि 2 सफलता मिळाल्या होत्या. त्या किशोरला एक विनंती असेल, किशोरला आपण आपला पुरस्कार घेऊन जायचा आहे, सामनावीरचा पुरस्कार. गोलबन संघाचा किशोर यांना विनंती असेल आपण स्टेजवरती यायचं आहे, आपला पुरस्कार आपण प्रदान करून आपला पुरस्कार घेऊन जायचा आहे. दरम्यान पुढील सामना रंगतो आहे माडेपाडा वर्सेस कडूचीवाडी संघ. नक्कीच गेला सामना बघितला गोलबन वर्सेस टीचर 11 संघ. एक मात्र त्या सामन्यामध्ये शिकायला भेटलं, शेवटपर्यंत झटत राहिला तो संघ टीचर 11 संघ. नक्कीच मी म्हटलं होतं काहीतरी शिकायला भेटेल त्या संघाचं, कारण की बघायला गेलं तर नेतृत्व त्यांचं तसं असेल. सर्व संघ हे शिक्षक लोक आहेत, नक्कीच त्यांचं कार्यकाळच तसा असतोय. काहीतरी नवीन शिकण्यास मिळतंय समोरच्या माणसाला, असंच काहीच शिकायला भेटलं. शेवटपर्यंत झटत राहिला तो संघ. नक्कीच अपयश आलं परंतु प्रयत्न मात्र पुरेपूर होता. दरम्यान फलंदाज जायचा आहे कडूच्यावाडी संघाचं. क्षेत्ररक्षण सजून झालेलं आहे माडेपाडा संघाचं. या आजच्या दिवसातील पर्व लीग मध्ये या आजचा दिवस दुसरा दिवस, या दुसऱ्या दिवसातील हा चौथा सामना रंगतोय. दरम्यान माडेपाडा वर्सेस कडूचीवाडी संघ. नक्कीच एक सामना गमावला गेला तो या कडूचीवाडी संघानं. नक्कीच आता काहीतरी वेगळी रणनीती असेल. जर आपल्याला या सामन्यामध्ये शेवटपर्यंत टिकायचं असेल तर रणनीती आखली पाहिजे, काहीच नियम आखले पाहिजेत, तरच आपण सफलता मिळवू शकतो. नक्कीच काहीतरी वेगळं साजेस असं या गेम मध्ये होईल. दरम्यान कडूचीवाडी संघाकडनं एक अपयश आल्यानंतर मात्र थोडस उत्साहित असताना पुनश्च एकदा हे फलंदाज जाताना कडूचीवाडी संघाकडनं मैदानामध्ये. दरम्यान कडूचीवाडी संघाकडनं फलंदाज स्ट्राइक एंड वरती. दरम्यान स्ट्राइक एंड वरती निलेश आणि नॉन स्ट्राइकला आहे तो किरण. स्ट्राइकला निलेश, नॉन स्ट्राइकला आहे तो किरण. दरम्यान माडेपाडा संघाकडनं वैयक्तिक पहिला आणि संघासाठी पहिला षटक घेऊन येताना गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहे प्रसाद. नक्कीच इथे थोडंसं वेळेला बंधन असतं, थोडंसं घाई करायचं आहे दोन्ही संघांनी. वेळ खूप महत्वाचे आहे. सर्व गोष्ट आपण थांबवू शकतो परंतु एकमेव अशी गोष्ट आहे की आपण ती थांबवू शकत नाही, तीच म्हणजे वेळ. एक महत्वाचं स्थान आहे त्या गोष्टीला. दरम्यान सामन्याला सुरुवात, पहिलाच चेंडू सुरेख हाताळला जातोय आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. सुरेख सुरुवात होताना या माडेपाडा संघाकडनं गोलंदाजी मार्कवर प्रसाद. पहिला चेंडू निर्धाव चेंडू. नक्कीच पुन्हा एकदा फलंदाज मात्र सज्ज होत आहे. षटकातील दुसरा चेंडू, ओ सुरेख फटका आहे. नक्की क्षेत्ररक्षक मात्र त्याच्या खाली चेंडू हवेत होता, थोडस मात्र गचाळ फील्ड होत आहे, झेल सोडला जातोय. या क्रिकेट मध्ये म्हटलं जातं ड्रॉप कॅचेस लॉस द मॅचेस, आणि इथे संधी निर्माण केली होती त्या गोलंदाजाने परंतु काहीच मिसफील्ड झालं. एक साजे असा झेल होता परंतु तो सोडला गेला. मी म्हटलंच होतं गेल्या सामन्यामध्ये जितकं झेल पकडले जातात तितकाच कॉन्फिडन्स वाटतं त्या गोलंदाजाचं, आणि जितकेच झेल सोडले जातात तितकाच कॉन्फिडन्स मात्र ढासाळला जातो त्या गोलंदाजाचं. दरम्यान बघूया षटकातील तिसरा चेंडू. ओ हलक्या हाताने खेळून काढलेला हा चेंडू. नक्कीच इथे पॉइंटला मात्र सुरेख क्षेत्ररक्षण होत आहे 30 यार्ड सर्कल मध्ये, आणि एका धावावर समाधान मानावं लागतंय दरम्यान कडूचीवाडी संघाला.
या एका धावेच्या मदतीने धावसंख्या झाली ती 3 धावा. 3 चेंडू हाताळले गेले, केवळ 3 धावा खर्ची केल्या त्या गोलंदाजाने प्रसाद याने. नक्कीच सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल माडेपाडा संघाकडनं. नक्की स्ट्राईक एंड वरती जाताना फलंदाज लेफ्ट हँड बल्लेबाज आहे किरण. गेल्या सामन्यामध्ये थोडस फलंदाजीसाठी नक्कीच गेला सामना बघितला तर 1 डाऊन साठी आला होता हा फलंदाज. आता मात्र थोडस रणनीती बदललेली मी म्हटलंच होतं काहीतरी बदलावं लागेल. दरम्यान सुरेख फटका आहे, क्षेत्ररक्षक मात्र धावताय. चेंडू जात आहे 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स, चेंडू सीमा रेषा पार, चौकार. DJ Virgo in the mix. धन्यवाद डीजे. नक्कीच इथे चौकार बघायला भेटला दरम्यान किरण्याच्या रूपानं. दरम्यान पुढील चेंडू इथे अपील होत आहे. नक्कीच तटस्थ असे आमचे पंच आणि इथे मात्र बाद. नक्कीच स्ट्रॉंग अपील होती. एक क्षेत्ररक्षकाला माहित होतं, यष्टीरक्षकाला माहिती होतं का हा आउटच आहे, आउटच आहे. आणि पुरेपूर शेवटपर्यंत दाद मागत राहिले पंचांकडे आणि शेवटच्या क्षणालाच निर्णय आला, यस आउट आउट आउट. आणि फलंदाज मात्र बॅक टू द पॅव्हेलियन किरण. आतापर्यंत या षटकातील 5 चेंडू हाताळले गेले. दरम्यान या षटकातील शेवटचा चेंडू असेल आणि स्ट्राईक एंड वरती असेल के बादशाह. आता मात्र लेग स्टंपच्या खूपच बाहेर चेंडू जात आहे. पंचांचा इशारा आहे, यस इट इज वाईड. एक अतिरिक्त धाव दिली जात आहे. या एका धावाच्या मदतीने धावसंख्या झाली ती 8 धावा. सुरेख फटका आहे. नक्कीच इथे चेंडू मात्र पडतोय नो मॅन्स लँड्स मध्ये. मात्र सुरेख क्षेत्ररक्षण होत आहे आणि या 2 धावाच्या मदतीने संघाची धावसंख्येमध्ये भर होते. धावसंख्या झाली ती 10 धावा. पहिल्या स्लॉगचं षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे ती 10 धावा. नक्कीच सुरेख सुरुवात म्हणावी लागेल या षटकाची. बघायला गेलं तर पहिला चेंडू निर्धाव चेंडू हा टाकला होता, परंतु शेवटपर्यंत बघायला गेलं तर आता मात्र 6 चेंडूमध्ये 10 धावा खर्च केल्या त्या गोलंदाजाने प्रसाद याने. दरम्यान वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरा षटक घेऊन येताना गोलंदाजी मार्कवर सुनील. बघूया षटकातील हा पहिला चेंडू. पहिला चेंडू आणि ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर चेंडू जातोय. पंचांचा इशारा आहे, यस इट इज वाईड. एक अतिरिक्त धाव मिळत आहे, एक बोनस धाव म्हणून दिली जाईल कडूचेवाडी संघाला. दरम्यान पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करताना हा गोलंदाज. आता मात्र शॉर्ट पिच चेंडू होता. नक्कीच इथे फलंदाज मात्र कोणतीही मोठी छेडछाड करत नाही त्या चेंडूवरती आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. इथे कोणतीही धाव दिली जात नाही. नक्कीच पहिला चेंडू हा अवंतर धाव दिली होती, मात्र दुसऱ्या चेंडूवरती निर्धाव चेंडू टाकला गेला. दरम्यान पुढील चेंडू आता मात्र लेग साइडच्या दिशेने भिडकावला गेला. चेंडू जात आहे स्क्वेअर लेगला. सुरेख क्षेत्ररक्षण होत आहे 30 यार्ड सर्कल मध्ये. एका धावावर समाधान मानावं लागते त्या कडूच्या वाडी संघाला. सॉरी, धाव घेतली नाही. दरम्यान पुढील चेंडू सुरेख फटका आहे. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक धावत आहे.
चेंडू खाली मात्र शतरक्षक आणि इथे गलती करताना मात्र वारंवार गलती करताय शतरक्षक. या क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं चूक करायची पण एकच चूक 100 वेळा ना. पंचांचा इशारा येतोय नो चेंडू. पुन्हा एकदा एक अतिरिक्त धाव मिळत आहे त्या कडूच्या वाडी संघाला. दरम्यान एका धावानंतर संघाची धावसंख्येमध्ये भर होते. धावसंख्या झाली ती 14 धावा. दरम्यान पुढील चेंडू. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. शतरक्षक धावताय. आता मात्र कोणतीही गलती करत नाही तो शतरक्षक आणि सुंदर असा झेल टिपला जातोय. धन्यवाद डीजे. नक्कीच इथे सफलता मिळते त्या गोलंदाजाला सुनील याला. दरम्यान षटकातील पुढील चेंडू. सुरेख फटका आहे परंतु चेंडू मात्र जात आहे डिक्लेअर झोन कडे. एका धावेसाठी धावसंख्या झाली ती 15 धावा. या स्लॉगच्या दुसऱ्या षटकातील हा शेवटचा चेंडू आणि आता मात्र स्ट्राइक एंड वरती अरुण. शेवटचा चेंडू अरुण साठी. नक्कीच खोलवर टप्प्याचा चेंडू होता. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू म्हणावा लागेल. दरम्यान 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे ती 15 धावा. नक्कीच इथे बघायला गेलं तर पहिलं षटक हाताळलं होतं त्या प्रसादने. 10 धावा खर्च केल्या होत्या आणि दुसरं षटक हाताळले त्या सुनीलने. केवळ 5 धावा खर्च केल्या. नक्कीच कमबॅक म्हणावं लागेल. एक सुरेख षटक हाताळलं गेलं सुनील याच्या रूपानं माडेपाडा संघाकडनं. केवळ 5 धावा खर्च केल्या. पुन्हा एकदा वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी तिसरं षटक घेऊन येताना पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर हा प्रसाद आणि प्रसाद यांचा सामना करेल के बादशाह. आणि इथे नो चेंडूचा इशारा येतोय पंचांकडनं आणि चेंडू मात्र जातोय डिक्लेअर झोन कडे. एकूण 3 धाव मिळत आहे. नक्कीच त्या पंचांचा इशारा आला नो चेंडू आणि चेंडू गेला डिक्लेअर झोन कडे 2 धावेसाठी. एकूण 3 धाव मिळत आहे. नक्कीच चेंडू सुरेख होता परंतु नो चेंडू. एक एक्स्ट्रा चेंडू टाकावा लागेल या षटकामध्ये. नो नाही आहे का? ओके ओके नो नाही. नो चेंडू नाही आहे. ओके केवळ 2 धाव मिळत आहे. दरम्यान षटकातील हा दुसरा चेंडू. सुरेख लाभ केला गेलाय चेंडूला. चेंडू मात्र पुन्हा एकदा जातोय डिक्लेअर झोन कडे त्याच दिशेने 2 धावेसाठी. नक्कीच पहिल्या चेंडूवरती 2 धाव मिळाल्या होत्या. पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू मारला गेला. पुन्हा एकदा 2 धाव मिळाल्या. या 2 चेंडूमध्ये 4 धाव मात्र खर्च केल्या त्या गोलंदाजाने आणि धावसंख्या झाली ती 19 धावा. दरम्यान पुढील चेंडू. सुरेख फटका आहे. नक्कीच इथे शतरक्षक मात्र धावताय
आणि ते मात्र सुरेख झेल टिपला जातोय त्या माडेपाड्याच्या शतरक्षकाकडनं. DJ Vaibhav in the mix. नक्कीच ते बघायला गेलं तर असं वाटत होतं की हा झेल होऊ शकत नाही, परंतु शतरक्षकाने मात्र शेवटपर्यंत आपली नजर चेंडूवरती ठेवली आणि एक यशस्वीरित्या झेल टिपला गेला त्या माडेपाड्याच्या शतरक्षकाकडनं. नक्कीच कौतुक करावं लागेल त्या शतरक्षकाचं. मी म्हटलंच होतं या क्रिकेटमध्ये जितके झेल घेतले जाते. 3 चेंडू झाले. बघूया षटकातील हा चौथा चेंडू. रवींद्र साडी जोराची अपील होत आहे आणि हा वाईट चेंडू. एक अतिरिक्त धाव मिळत आहे. लेग स्टंपच्या खूपच बाहेर चेंडू टाकला जातोय. बघूया पुढील चेंडू. ओ शॉर्ट पेच चेंडू होता. नक्कीच निर्धाव चेंडूची सांगता होते. दरम्यान पुढील चेंडू रवींद्र साडे. आता मात्र ऑफस्टंपच्या खूपच बाहेर चेंडू आणि पंचांचा इशारा ते यस इट इज वाईट. एक अतिरिक्त धाव मिळत आहे. या एका अतिरिक्त धावाच्या मदतीने धावसंख्या झाली ती 21 धावा. 21. पुन्हा एकदा गोलंदाज मात्र लेंथ भरकटताना पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या खूपच बाहेर चेंडू जात आहे. पंचांचा इशारा आहे यस यस इट इज वाईट. बघूया पुढील चेंडू. आता मात्र सुरेख चेंडू हाताळला जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव टाकल्यानंतर अवंतर टाकल्यानंतर एक निर्धाव चेंडूची सांगता होते. दरम्यान पुढील चेंडू पुन्हा एकदा रवींद्र साडे आणि इथे षटक संपतंय. निर्धाव चेंडूची सांगता होते. या 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे ती 22 धावा. आणि ते ड्रिंक्स ब्रेक होत आहे 1 मिनिटासाठी. 12व्या खेळाडूंनी तयार राहायचं आहे. आपण पाणी घेऊन जायचं आहे. ड्रिंक्स ब्रेक होत आहे 1 मिनिटासाठी. डीजे
धन्यवाद डीजे. दरम्यान इथे ड्रिंक्स ब्रेक संपतोय. बघायला गेलं तर या 3 षटकाच्या समाप्तीनंतर कडूच्या वाडी संघाची धावसंख्या आहे ती 22 धावा. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी चौथा षटक घेऊन आलाय माडेपाडा संघाकडनं प्रमोद. आणि प्रमोदच्या षटकातील हा पहिला चेंडू रवींद्र साडे. ओ फुलटास चेंडू होता. नक्कीच चेंडू जात आहे डीप एक्सला कव्हरला. चेंडू वन बाउन्स सुरेख क्षेत्ररक्षण होत आहे. आणि जोपर्यंत चेंडू फील्ड होऊन फेकला जात नाही तोपर्यंत मात्र फलंदाजांनी धावून पळून 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या. दरम्यान या 2 धावाच्या मदतीने धावसंख्या झाली ती 24 धावा. किसी के सलाह से रास्ते जरूर मिलते हैं, किसी के सलाह से रास्ते जरूर मिलते हैं, पर मंजिल तो खुद की मेहनत से ही मिलती है. खुद को मेहनत करनी पड़ेगी, उसके बाद ही मंजिल मिल जाएगी. नक्कीच पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या आणि दुसरा चेंडू निर्धाव चेंडूची सांगता होते. दरम्यान या षटकातील पुढील चेंडू आता मात्र चेंडू मात्र हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक धावताय आणि चेंडू मात्र नो मॅन्स लँड्स मध्ये पडतोय. जवळजवळ 1 2 3 7 क्षेत्ररक्षक धावले होते परंतु एकही सफल झाला नाही. हे असं मोमेंट म्हणजेच क्रिकेट. नक्कीच झेल ड्रॉप होत आहे. या झेल ड्रॉपच्या रूपांतराने मात्र 2 धावा मिळत आहे. या 2 धावाच्या मदतीने धावसंख्या पोहोचली गेली ती 26 धावा. दरम्यान या षटकातील चौथा चेंडू पुन्हा एकदा रवींद्र साडे. ओ सुरेख फटका आहे परंतु चेंडू मात्र जात डिक्लेअर झोन कडे. 2 धावेसाठी. नक्कीच 2-2 धावा येत राहिल्यात. या 2-2 धावाच्या मदतीने संघाची धावसंख्येमध्ये भर होत आहे. धावसंख्या झाली ती 28 धावा. बघूया अजूनही 2 चेंडू शिल्लक. दरम्यान 5वा चेंडू रवींद्र साडे. सुरेख फटका आहे. नक्कीच क्षेत्ररक्षक धावत आहे. सुरेख क्षेत्ररक्षण होत आहे. दरम्यान दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात आहे तिथे. नक्कीच चान्सेस भरपूर होता रनआउट घेण्याचा. दरम्यान थोडस गलती करताना क्षेत्ररक्षक आणि त्याचं रूपांतर झालं या 2 धावांमध्ये. दरम्यान 2 धावाच्या मदतीने धावसंख्या झाली ती 30 धावा. अजूनही या षटकातील हा शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा रवींद्र साडे. आता मात्र लेग स्टंपच्या खूपच बाहेर चेंडू जात आहे. पंचांचा इशारा येतोय वाईड चेंडू. 1 अतिरिक्त धाव मिळत आहे. धावसंख्या झाली ती 31 धावा. बघूया शेवटचा चेंडू रवींद्र साडे. ओ शॉर्ट पिच चेंडू होता. नक्कीच भिडकावला गेलाय चेंडूला. चेंडू जात आहे डीप कव्हरला. सुरेख क्षेत्ररक्षण होत आहे. दुसऱ्या धावेच्या इथे प्रयत्नात फलंदाज आणि इथे मात्र दुसरी धाव सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण होत आहे. गुड रन इन बिटवीन विकेट. आणि या 2 धावाच्या मदतीने धावसंख्या पोहोचली गेली 33 धावा. षटक संपताय. या 4 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे ती 33 धावा. धन्यवाद डीजे. नक्कीच अजूनही या फर्स्ट इनिंगचं 1 षटक बाकी. बघूया किती धावा गोळा केल्या जातात त्या कडूच्या वाडी संघाकडनं. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. दरम्यान गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिला आणि संघासाठी 5वा षटक घेऊन येताना कृष्णा. आणि कृष्णा यांचा सामना करतील
एक सुरेख फटका येतोय, नक्कीच तिथे चेंडू मात्र जात आहे. DJ Sandy in the mix. धन्यवाद डीजे. नक्कीच तिथे पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार बघायला भेटला आणि गचाळ असं फील्ड झालं त्या क्षेत्ररक्षकाकडनं, माडेपाडा संघाकडनं. दरम्यान पुढील चेंडू इथे मात्र फलंदाज गलती करताना स्ट्राईक घेण्यासाठी इथे विकेट फेकली जाते आणि पंचांचा इशारा आहे वाईट चेंडू. एक अतिरिक्त धाव मिळत आहे. नक्कीच इथे स्ट्राईकच्या नादात इथे विकेट फेकली जाते. अँड अरुण बॅक टू द पॅव्हेलियन, ज्याने पहिल्या चेंडूवरती चौकार लगावला होता. नक्कीच इथे एक वाईट सीट धाव मिळाली आणि अरुण यांची जागा भरून काढतील शेरेश. नक्कीच अजूनही 5 चेंडू शिल्लक या षटकातील. दरम्यान पुढील चेंडू रवींद्र साडी. ओ बॅटच्या रडार मध्ये चेंडू आला होता, परंतु चेंडू हवेमध्ये आणि इथे पुन्हा एकदा गलती करताना हा क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा झेल ड्रॉप होत आहे. मी म्हटलंच होतं हे क्रिकेट आहे, इथे चुकीला माफी नसते. ड्रॉप द कॅचेस लॉस द मॅचेस असं सुद्धा क्रिकेट मध्ये म्हटलं जातं. दरम्यान पुढील चेंडू पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक धावत आहे, चेंडू पुन्हा एकदा नो मॅन्स लँड्स मध्ये पडतोय. दरम्यान एका धावावर समाधान मानावं लागतंय त्या कडूच्या वाडी संघाला. धावसंख्या झाली ती 39 धावा. अजूनही 3 चेंडू शिल्लक या षटकातील. नक्कीच रवींद्र यांना माहिती आहे जर आपण स्ट्राईकला असं तर भरपूर धावा गोळा करू शकतो, परंतु असं काही होत नाही. दरम्यान निर्धाव चेंडू होता, परंतु लेग बाईटच्या रूपाने 1 धाव मिळत आहे. चेंडू जात आहे डिक्लर झोन कडे एका धावेसाठी. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या झाली ती 40 धावा, 40 रन्स. कडूची वाडी टीम. दरम्यान पुढील चेंडू ओ सुरेख फटका आहे. नक्कीच इथे क्षेत्ररक्षक मात्र चेंडूच्या खाली आणि इथे झेल टिपला जात आहे, सुरेख झेल टिपला जात आहे. दरम्यान माडेपाडा संघाच्या क्षेत्ररक्षकाकडनं आणि झटका बसते त्या कडूच्या वाडी संघाला. या षटकातील हा शेवटचा चेंडू कृष्णा यांचा. दरम्यान सामना करेल रवींद्र. ओ सुरेख फटका आहे, स्ट्रेट ड्राइव्ह खेळला होता चेंडू. नक्कीच इथे दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात इथे मात्र झटका बसतोय त्या कडूच्या वाडी. धन्यवाद डीजे. दरम्यान यापुढील होणारा सामना टीचर 11 वर्सेस बलवंडी. दोन्ही संघाच्या कर्णधारांना नोंद असेल, आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क साधायचा आहे. दरम्यान नाणेफेकी होत आहे. नक्कीच बघायला गेले या सामन्याचं नाणेफेकी झाली होती आणि नाणेफेकी जिंकली होती त्या कडूच्या वाडी संघानं आणि प्रथम फलंदाजी करण्याचं स्वीकारलं होतं आणि आमंत्रित केलं होतं गोलंदाजीसाठी माडेपाडा संघाला. दरम्यान 5 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे ती 41 धावा आणि 42 धावांचं आव्हान ठेवलंय त्या माडेपाडा संघापुढे कडूच्या वाडी संघाने. बळवंडी संघाचा कर्णधार कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क साधायचा आहे. या पुढील होणारा सामना टीचर 11 वर्सेस बलवंडी आणि
माडेपाडा संघाला विनंती असेल आपण फलंदाज पाठवायचा आहे मैदानामध्ये. दरम्यान क्षेत्ररक्षण सजवून होताना या कडूच्यावाडी संघाचं नक्कीच तिथे टार्गेट बघायला गेलं तर 41 धावा काढला गेल्या त्या कडूच्यावाडी संघानं आणि 42 धावांचं आव्हान ठेवलंय त्या माडेपाडा संघापुढे. नक्कीच समीकरण आहे ते 30 चेंडू आणि 42 धावा. नक्कीच माडेपाडा संघाकडनं फलंदाज जाताना कृष्णा अँड दिलीप. टीचर 11 संघाचा कर्णधार तसेच बलवंडी संघाचा कर्णधार कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क साधायचा आहे. नक्कीच इथे नाणेफेकी होत आहे. बळवंडी वर्सेस टीचर 11 संघ दोन्ही संघाचे कर्णधार आले आहेत. नक्कीच नाणेफेकी होत आहे आणि इथे नाणेफेकी दरम्यान स्ट्राईक एंड वरती कृष्णा या षटकातील पहिला चेंडू. नक्कीच खोलवर टप्प्याचा चेंडू होता. पहिला चेंडू सिंगल धाव मिळते. या 30 यार्ड सर्कल मध्ये सुरेख क्षेत्ररक्षण होत आहे आणि एका धावाने अकाउंट ओपन होते त्या माडेपाडा संघाचं. वैयक्तिक सुद्धा अकाउंट ओपन होते त्या कृष्णाचं माडेपाडा संघाकडनं. नक्कीच गोलंदाजी मार्कवर आहे गोलंदाज विष्णू. या षटकातील दुसरा चेंडू दिलीप साडी. हलक्या हाताने खेळून काढलेला हा चेंडू. नक्कीच 30 यार्ड सर्कल मध्ये पुन्हा एकदा सुरेख क्षेत्ररक्षण होत आहे. दरम्यान अरुण याच्या रूपानं कडूच्यावाडी संघाकडनं. नक्कीच बघायला गेलं पहिल्या चेंडूवरती सुद्धा सिंगल मिळाली होती. दुसऱ्या चेंडूवरती सुद्धा सिंगल मिळाले. नक्कीच माडेपाडा संघाच्या कर्णधारांनी सांगितलं असेल फलंदाजांना थेंबे थेंबे तळे साचे. दरम्यान पुढील चेंडू आता मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते. एक सुरेख चेंडू हाताळला जात आहे. सुरेख लेंथ होती लाईन होती आणि सीधा चेंडू मात्र डप्पा पडल्यानंतर सीधा यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावत आहे. दरम्यान चौथा चेंडू सुरेख फटका आहे परंतु क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि ते सुरेख झेल टिपला जात आहे. नक्कीच इथे झटका बसला त्या माडेपाडा संघाला कृष्णा याच्या रूपानं आणि पहिली सफलता मिळताय त्या गोलंदाजाला विष्णू याला. एक सुरेख गोलंदाजीचा नमुना दाखवताना हा कडूचावाडी संघ. दरम्यान विष्णू याच्या माध्यमातून आता मात्र पुढील चेंडू दिलीप साडी. फुलटास चेंडू होता. लाभ केला गेला चेंडूला. चेंडू मात्र जातोय डीप स्क्वेअर लेगला. नक्कीच चेंडू सीमा रेषा पार. चौकार. नक्कीच इथे पुन्हा एकदा संधी निर्माण करून दिली त्या आमच्या डीजे मास्टरला. एक सुरेल संगीत धुंद ऐकवण्यासाठी प्रेक्षकांना. दरम्यान पुढील चेंडू पुन्हा एकदा दिलीप साडी. आता मात्र हलक्या हाताने खेळून काढला हा चेंडू. नक्कीच खोलवर टप्प्याचा चेंडू होता आणि 30 यार्ड सर्कल मध्ये पुन्हा एकदा सुरेख क्षेत्ररक्षण होत आहे. दरम्यान षटक संपताय. या एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 7 धावा. एक गडी बाद 7 धावा. नक्कीच आतापर्यंत बघायला गेलं तर टार्गेट जे सेट केलं ते 42 धावांचं आणि पहिल्या षटक हाताळलं गेलं त्या विष्णू याने केवळ 7 धावा खर्च केल्या. आता मात्र वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी
वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरा षटक घेऊन येताना गोलंदाजी मार्कवर निलेश यांच्या षटकातील हा पहिला चेंडू. दिलीप साडी. फुलटा चेंडू होता. चेंडू मात्र जातोय डीप मिड विकेट कडे. सुंदर क्षेत्ररक्षण होत आहे आणि एका धावावर समाधान मानावं लागतंय त्या माडेपाडा संघाला. दरम्यान एका धावाच्या मदतीने धावसंख्या झाली ती 8 धावा. दरम्यान षटकातील पुढील चेंडू. आता मात्र उंच मारण्याच्या नादात इथे एज लागते. चेंडू मात्र जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. Kiran. धन्यवाद डीजे. नक्कीच इथे सफलता मिळते त्या गोलंदाजाला. नक्कीच आतापर्यंत 2 चेंडू हाताळले गेले. या षटकातील केवळ 1 धाव खर्च केली त्या गोलंदाजाने. दरम्यान षटकातील तिसरा चेंडू प्रसाद साडे. फुलटा चेंडू होता. नक्कीच पुन्हा एकदा चेंडू मात्र हवेमध्ये. थोडस मिसफिल्ड होत आहे आणि पंचांचा इशारा येते नो चेंडू. एकूण 2 धावा मिळत आहे. एक धावून पळून पूर्ण केली आणि पुढील चेंडू हा फ्रीड चेंडू असेल असे आमचे पंच दर्शवताना आम्हाला. दरम्यान पुढील चेंडू. सुरेख फटका आहे. नक्कीच चेंडू जातोय मात्र डिक्लर झोन कडे 2 धावेसाठी. या 2 धावाच्या मदतीने धावसंख्या झाली ती 12 धावा. बघूया पुढील चेंडू. दिलीप साडी. खोलवर टप्प्याचा चेंडू होता परंतु पंचांचा इशारा येतो पुन्हा एकदा न चेंडू. नक्कीच तिथे गोलंदाज ओव्हर स्टेप होत आहे. एक तटस्थ असे पंच. पवार सर सावंत सर एक तटस्थ असे पंचांची भूमिका पार पाडताना. आताच इथे आगमन होत आहे माननीय असे बबलूजी शिंदे साहेबांचं. यांचं